एसटीच्या कर्मचाऱ्यांचा सलग दुसऱ्या दिवशीही संप, कामावर रुजू न झाल्यास कारवाई करण्याचे न्यायालयाचे आदेश. आतापर्यंत निम्म्या फेऱ्या रद्द. एसटी कर्मचारी कृती समितीची आज मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा. सह्याद्री अतिथीगृहावर संध्याकाळी 7 वाजता बैठक. कर्मचारी काय निर्णय घेणार, संपावर तोडगा निघणार का, याकडे लक्ष. राज्यात नोव्हेंबरमध्ये विधानसभा निवडणूक लागण्याची शक्यता. चांदिवलीमधील कार्यक्रमात मुख्यमंत्री शिंदेंकडून संकेत. मुख्यमंत्री पदासाठी आत्ताच चेहरा देण्याची गरज नाही, निवडणुकीनंतर संख्याबळावर निर्णय होईल. शरद पवारांचं वक्तव्य. लोकांच्या पाठिंब्यानंतर स्थिर सरकार देण्याचं स्पष्ट. कोल्हापूरमध्ये भाजपला धक्का. समरजित सिंह गाडगेंचा शरद पवार गटात प्रवेश. पवारांचा मुश्रीफांवर हल्लाबोल. मराठवाड्यात पावसामुळे झालेल्या नुकसानीचे ताबडतोब पंचनामे करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश. आवश्यक ती सर्व मदत त्वरित करण्याच्याही सूचना. आदित्य ठाकरे आज मराठवाड्याच्या दौऱ्यावर. नांदेड, हिंगोली, परभणीत पावसाच्या नुकसानीची पाहणी करणार. हतनूर धरणाचे 24 दरवाजे उघडले. 1,18,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग. तापीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. अनुकंपा तत्वावरील शिक्षकांसाठी मोठी बातमी. 3 वर्षात टीईटी पास न झाल्यास सेवा समाप्त होणार. शालेय शिक्षण विभागाचा निर्णय. बाप्पाच्या आगमनासाठी मुंबईतील सगळ्या बाजारपेठा गजबजल्या. भाविकांची जोरदार तयारी. गणपतीची आरास, गणेश मूर्ती, फुलं, फळं, नैवेद्यांसाठी बाजारपेठा सजल्या.